हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बच्छा एज्युटेक. मी आहे मयूर बच्छाव आणि बाळांनो, आपण सुरुवात केली होती तुमच्या लॉज ऑफ मोशन ह्या चॅप्टरला. आपण मागील तासात काय बघितलं याची एकदा क्विकली रिव्हिजन करून घेऊयात. बाळांनो, मागच्या तासात आपण बघितलं वेलॉसिटी टाइम ग्राफ. दोघांकरता युनिफॉर्म वेलॉसिटी करताही आणि युनिफॉर्म ऍक्सेलरेशन करताही. त्यानंतर सर आयझॅक न्यूटन यांनी दिलेले 3 अत्यंत महत्त्वाचे इक्वेशन्स त्यांनाही आपण स्टडी केलं. म्हणजेच E इज इक्वल्स टू यू प्लस AT हे पहिलं इक्वेशन, S इज इक्वल्स टू UT प्लस 1/2 AT स्क्वेअर हे सेकंड इक्वेशन आणि V स्क्वेअर इज इक्वल्स टू U स्क्वेअर प्लस ट्वाइस AS हे तिसरं इक्वेशन. त्यातील आपण पहिलं जे इक्वेशन आहे ते ग्राफच्या साहाय्याने डिटेलमध्ये स्टडी केलं आणि ते एका प्रकारे प्रूव्हही करून घेतलं. चला तर मग आज उरलेले 2 इक्वेशन्स आपण अजून खोलात समजून घेऊयात. बाळांनो, आज आपल्याला अभ्यासायचं आहे इक्वेशन डिस्क्रायबिंग द रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाइम. म्हणजे न्यूटन सरांनी जे सेकंड इक्वेशन दिलं होतं, जे आपल्याला डिस्प्लेसमेंट आणि टाइम यामधलं रिलेशन देतं, ते इक्वेशन अभ्यासायचं आहे. म्हणजेच S इज इक्वल्स टू UT प्लस 1/2 AT स्क्वेअर. बाळांनो, ह्या इक्वेशनसाठी आपण मागच्या इक्वेशनचाच ग्राफ वापरणार आहोत, जो आपण मागच्या तासात अभ्यासला होता. म्हणजेच वेलॉसिटी टाइम ग्राफ. चला तर तो ग्राफ आपण एकदा क्विकली रिवाइज करून घेऊयात. आपण बघू शकतो की ग्राफच्या y ऍक्सिसवर वेलॉसिटी प्लॉट केलेली आहे आणि ग्राफच्या x ऍक्सिसवर टाइम प्लॉट केलेला आहे. मागच्या तासात आपण शिकलो होतो की द ऑब्जेक्ट स्टार्ट्स फ्रॉम पॉइंट D अँड स्टॉप्स ॲट पॉइंट B. ऑब्जेक्ट कुठून सुरुवात करतो? पॉइंट D पासून सुरुवात करतो आणि पॉइंट B पर्यंत जातो. ॲट पॉइंट D द वेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट इज u. D या पॉइंटवर असताना ऑब्जेक्टची वेलॉसिटी किती होती? u एवढी. त्याचप्रमाणे जेव्हा ऑब्जेक्ट B या पॉइंटवर पोहोचतो तेव्हा ऑब्जेक्टची वेलॉसिटी किती झालेली असते? v एवढी. आणि आपण एक अत्यंत महत्त्वाचं इक्वेशनही डिराईव्ह केलं होतं, म्हणजेच CD इक्वल्स टू A इंटू T. म्हणजे CD हा जो सेगमेंट आहे जो आपण y ऍक्सिसवर बघू शकतो, त्याची आपण एक व्हॅल्यू तयार केली होती. ती होती A इंटू T, म्हणजेच ऍक्सेलरेशन इंटू टाइम. चला तर मग आज आपण दुसऱ्या इक्वेशनला स्टडी करायला सुरुवात करूयात. लेट अस सपोज that an object in uniform acceleration A and it has covered the distance s within time t. मागील इक्वेशन प्रमाणेच ह्या इक्वेशन मध्ये सुद्धा ऍक्सेलरेशन कसं आहे? युनिफॉर्म आहे आणि ते कशाने दाखवलेलं आहे? अल्फाबेट A ह्या लेटरने दाखवलेलं आहे. आणि ऑब्जेक्टने किती डिस्टन्स कव्हर केलेलं आहे? स्मॉल s एवढं डिस्टन्स कव्हर केलेलं आहे. हे डिस्टन्स कव्हर करण्यासाठी ऑब्जेक्टला किती टाइम लागलेला आहे? स्मॉल t एवढा टाइम लागला आहे. From the graph in the figure 1.9, the distance covered by the object during time t is given by the area of quadrangle DOEB. म्हणजेच काय बाळांनो, आतापर्यंत आपण काय शिकलो की जो ही वेलॉसिटी टाइमचा ग्राफ असतो आणि त्यामध्ये जे क्वाड्रिलॅटरल तयार होतं, त्या क्वाड्रिलॅटरलचा एरिया आपल्याला काय दाखवत असतो? त्या क्वाड्रिलॅटरलचा एरिया आपल्याला डिस्टन्स कव्हर्ड बाय द ऑब्जेक्ट हे दाखवत असतो. त्याचप्रमाणे या ग्राफमध्ये सुद्धा क्वाड्रिलॅटरल DOEB म्हणजे आता जो ग्रीन कलर मध्ये हायलाइट झालाय तो एरिया, त्या क्वाड्रिलॅटरलचा एरिया आपल्याला काय दाखवणार आहे? डिस्टन्स कव्हर्ड बाय द ऑब्जेक्ट म्हणजेच S. तर मग आपण असा एक इक्वेशन तयार करू शकतो. S म्हणजेच डिस्प्लेसमेंट इज इक्वल्स टू एरिया ऑफ क्वाड्रँगल DOEB. बाळांनो, आपल्याला मिळालेला आहे S इज इक्वल्स टू एरिया ऑफ क्वाड्रँगल DOEB. म्हणजेच डिस्प्लेसमेंट इज इक्वल्स टू एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल DOEB म्हणजे हा जो ग्रीन कलर मध्ये हायलाइट झालाय तो एरिया. मग हा एरिया आपण कसा कॅल्क्युलेट करू शकतो? एरिया क्वाड्रिलॅटरल DOEB इज इक्वल्स टू एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल DOEA म्हणजे हा जो पिंक कलर मध्ये हायलाइट झालाय तो एरिया प्लस एरिया ऑफ ट्रायंगल DAB म्हणजे जो ब्लू कलर मध्ये आपल्याला दिसतोय तो एरिया. हे दोन एरिया जर आपण ऍड केले तर आपल्याला काय मिळेल? एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल DOEB जो मोठा क्वाड्रिलॅटरल आहे त्याचा एरिया, आणि तो एरिया म्हणजेच काय असतं? तर डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट. बाळांनो,
आपण काय बघू शकतो की एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल DOEA म्हणजे जो पिंक कलरचा क्वाड्रिलॅटरल आहे तो काय आहे, एक रेक्टँगल आहे. आणि रेक्टँगलचा एरिया आपण कसा कॅल्क्युलेट करतो, लेंथ इंटू ब्रेथ या फॉर्म्युलाने. मग ह्या क्वाड्रिलॅटरलची लेंथ किती आहे, AE एवढी, आणि ब्रेथ किती आहे, OE एवढी. म्हणून आपण एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल DOEA याच्या ठिकाणी काय लिहिणार, लेंथ इंटू ब्रेथ म्हणजेच AE इंटू OE. त्याचप्रमाणे आपण ट्रायंगलचा एरिया कसा कॅल्क्युलेट करतो, हाफ बेस इंटू हाईट या फॉर्म्युलाने. मग ट्रायंगलचा बेस किती आहे, ट्रायंगलचा बेस आहे AD एवढा, आणि ट्रायंगलची हाईट किती आहे, AB एवढी. मग आपण हाईटच्या ठिकाणी काय लिहिणार, AB, आणि बेसच्या ठिकाणी काय लिहिणार, DA किंवा AD, ते दोन्ही एकच आहेत. मग एरिया ऑफ ट्रायंगल DAB काय तयार होईल, हाफ AB इंटू DA. तर अशा प्रकारे आपण दोघं एरियाची जर ऍडिशन केली तर आपल्याला मिळेल डिस्प्लेसमेंट. पण बाळांनो, आपण ग्राफमध्ये काय बघू शकतो, AE ही जी व्हॅल्यू आहे तिची व्हॅल्यू किती आहे, U एवढी आहे. का, कारण पॉइंट A याचे जर तुम्ही कोऑर्डिनेट्स घेतलेत तर तुम्हाला काय मिळेल, पॉइंट A चा x ऍक्सिस वरचा कोऑर्डिनेट काय आहे, T, आणि पॉइंट A चा y ऍक्सिस वरचा कोऑर्डिनेट काय आहे, U एवढा. म्हणजेच जे डिस्टन्स AE आहे त्याची व्हॅल्यू किती आहे, U आहे. किंवा आपण दुसऱ्या प्रकारेही ते बघू शकतो, क्वाड्रिलॅटरल DOEA हे काय आहे, एक रेक्टँगल आहे. त्यामुळे AE इज इक्वल्स टू OD. AE ची जी काय व्हॅल्यू आहे ती OD च्या व्हॅल्यू एवढी असणार आहे. का, बिकॉज दे आर अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल, दॅट इज वाय दे आर इक्वल. रेक्टँगलचे अपोजिट साइड्स नेहमीच कसे असतात, इक्वल असतात. आणि OD ची व्हॅल्यू आपण ग्राफमध्ये बघू शकतो, ती आहे U एवढी. म्हणूनच OD ची व्हॅल्यू U एवढी आहे, म्हणूनच AE ची व्हॅल्यू पण केवढी असणार, U एवढी असेल. म्हणून आपण ग्राफमध्ये बघू शकतो की AE इज इक्वल्स टू U, आणि इक्वेशन मधला AE आपण कशाने सबस्टिट्यूट करणार, U या अल्फाबेटने, म्हणजेच इनिशियल वेलोसिटीने आपण त्याला सबस्टिट्यूट करणार. तशाच प्रकारे ग्राफमध्ये आपण अजून काय बघू शकतो, OE हे जे डिस्टन्स आहे त्याची व्हॅल्यू किती आहे, T एवढी आहे. आणि OE इज इक्वल्स टू DA. अगेन सेम रिझन, अपोजिट साइड्स ऑफ अ रेक्टँगल. म्हणजेच OE आणि DA या दोघांची व्हॅल्यू किती झालेली आहे, स्मॉल t म्हणजेच टाइम एवढी झालेली आहे. आणि बाळांनो, मागच्या इक्वेशन मध्ये मागच्या तासात आपण काय कॅल्क्युलेट केलं होतं, CD या सेगमेंटची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली होती. CD ची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली होती A इंटू T म्हणजेच ऍक्सिलरेशन इंटू टाइम. आणि या ग्राफमध्ये आपण काय बघू शकतो, CD ची व्हॅल्यू किती आहे, AB एवढीच आहे. का, अगेन बिकॉज दे आर अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल. देअरफॉर AB इज इक्वल्स टू CD, अँड AB आणि CD दोघांची व्हॅल्यू किती आहे, 80 एवढी, म्हणजेच ऍक्सिलरेशन इंटू टाइम. हे होतं आपलं इक्वेशन नंबर 1. आता आपण काय करू, ह्या ज्या सर्व व्हॅल्यूज तयार झालेल्या आहेत त्या वरील इक्वेशन मध्ये रिप्लेस करून घेऊयात. मग आपलं वरचं इक्वेशन काय तयार होईल, S इज इक्वल्स टू, आपण AE च्या ठिकाणी लिहिलेलं आहे U, म्हणून U इंटू T, कारण OE च्या ठिकाणी आपण काय लिहिलंय, T. देअरफॉर S इज इक्वल्स टू U इंटू T प्लस 1/2 वरच्या इक्वेशनचा जसाच तसा आपण खाली लिहिला. आणि AB च्या ठिकाणी काय लिहिलंय, AB ची व्हॅल्यू आहे आता आपल्याकडे A इंटू T म्हणजेच ऍक्सेलरेशन इंटू टाइम. त्याचप्रमाणे AD किंवा DA याची व्हॅल्यू किती आहे, T एवढी. मग आपण या सर्व व्हॅल्यूज सबस्टिट्यूट केल्या. हे इक्वेशन जर आपण सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला काय मिळेल, S इज इक्वल्स टू UT प्लस 1/2 AT स्क्वेअर. म्हणजेच काय बाळांनो, तुमचं सेकंड इक्वेशन ऑफ मोशन जे न्यूटन सरांनी दिलं होतं. सो दिस इज द सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. आता आपण बघणार आहोत इक्वेशन डिस्क्रायबिंग द रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड वेलोसिटी. म्हणजेच डिस्प्लेसमेंट आणि वेलोसिटी यांना रिलेट करणारं जे इक्वेशन सर आयझॅक न्यूटन यांनी दिलं होतं ते आपण स्टडी करणार आहोत. म्हणजेच V स्क्वेअर इज इक्वल्स टू U स्क्वेअर प्लस ट्वाइस AS हे इक्वेशन स्टडी करूयात. बाळांनो, ह्या इक्वेशन साठी आपण तोच ग्राफ वापरणार आहोत जो मागच्या इक्वेशन मध्ये वापरला होता. We have seen that from the graph
in figure 1.9 we can determine the distance covered by the object in time t from the area of quadrilateral DOEB. म्हणजेच काय ते आपल्याला सांगतायत की डिस्टन्स कव्हर्ड किती असतं एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल DOEB म्हणजे जो ग्रीन कलर मध्ये हायलाइट झालाय तो एरिया. हे आतापर्यंतच्या इक्वेशन्स मध्ये आपण बघितलेलंच आहे की जो ग्राफच्या खालचा एरिया असतो त्याची व्हॅल्यू किती असते डिस्टन्स कव्हर्ड किंवा डिस्प्लेसमेंट एवढी असते. तेच त्यांनी सांगितलेलं आहे. DOEB इज अ ट्रपिजियम. आपण काय बघू शकतो की क्वाड्रिलॅटरल DOEB जो ग्रीन कलरचा एरिया आहे तो काय आहे एक ट्रपिजियम आहे. ट्रपिजियम एक असं क्वाड्रिलॅटरल असतं की ज्याच्या फक्त दोनच साइड्स एकमेकांना पॅरलल असतात. उरलेल्या दोन साइड्स एकमेकांना पॅरलल नसतात. मग आपण बघू शकतो की OD आणि BE ह्या ज्या दोन साइड्स आहेत त्याच एकमेकांना पॅरलल आहेत. उरलेल्या दोन्ही साइड्स एकमेकांना पॅरलल नाही. सो वी कॅन यूज द फॉर्म्युला फॉर इट्स एरिया. आपण ट्रपिजियमचा एरिया त्याच्या एका विशिष्ट फॉर्म्युलाने कॅल्क्युलेट करू शकतो. मग आपल्याला काय मिळणार S म्हणजेच डिस्प्लेसमेंट इज इक्वल्स टू एरिया ऑफ ट्रपिजियम DOEB. सो वी हॅव डिस्प्लेसमेंट म्हणजेच S इज इक्वल्स टू एरिया ऑफ ट्रपिजियम DOEB जो ग्रीन कलर मध्ये एरिया आहे तो. मग एरिया ऑफ ट्रपिजियम कसा कॅल्क्युलेट करतात एरिया ऑफ ट्रपिजियमचा फॉर्म्युला आहे हाफ इंटू सम ऑफ लेंथ ऑफ पॅरलल साइड्स इंटू डिस्टन्स बिटवीन द पॅरलल साइड्स. इथे आपण बघू शकतो पॅरलल साइड्स कोणत्या आहेत OD आणि BE ह्या दोन साइड्स कशा आहेत एकमेकांना पॅरलल आहेत. ह्या दोघांची सम घ्यायची आपल्याला आणि त्यांना मल्टिप्लाय कशाने करायचं आहे डिस्टन्स बिटवीन पॅरलल साइड्स. त्या दोन लाईन मध्ये जेवढं डिस्टन्स आहे त्याने मल्टिप्लाय करायचं आहे शिवाय हाफने देखील मल्टिप्लाय करायचं आहे. मग आपण काय बघू शकतो सम ऑफ पॅरलल साइड्स म्हणजेच OD प्लस BE ते आपण ब्रॅकेट मध्ये ऍड केलेलं आहे इनटू डिस्टन्स बिटवीन द पॅरलल साइड्स. या दोन लाईन्स मध्ये किती डिस्टन्स आहे OE एवढं डिस्टन्स आहे आणि वरचा हाफ आपण जसाच्या तसा खाली कॅरी केलेला आहे. मग आपलं नवीन इक्वेशन काय तयार होतं S म्हणजेच डिस्टन्स कव्हर्ड ऑर डिस्प्लेसमेंट इज इक्वल्स टू हाफ इंटू ब्रॅकेट मध्ये OD प्लस BE इंटू OE. पण आपण ग्राफ मध्ये काय बघू शकतो OD याची व्हॅल्यू U आहे त्याचप्रमाणे BE याची व्हॅल्यू किती आहे V एवढी आहे आणि OE किती आहे T एवढा आहे म्हणजेच टाइम एवढा आहे. तर ह्या व्हॅल्यूजला आपण वरील इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करून देऊयात. तर आपलं इक्वेशन तयार होतं S इज इक्वल्स टू हाफ इंटू ब्रॅकेट V प्लस U ब्रॅकेट कंप्लीट इंटू T. हे आहे आपलं इक्वेशन नंबर 2. हे इक्वेशन अत्यंत महत्वाचं आहे. तुम्ही हे नोट डाऊन करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे आणि आपल्या वहीमध्ये लिहूनही घ्यायचं आहे कारण या इक्वेशन मधील जो T आहे टाइम आहे त्याची व्हॅल्यू आपण रिप्लेस करणार आहोत. म्हणून हे इक्वेशन तुम्हाला तुमच्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करून घ्यायचं आहे. S इज इक्वल्स टू हाफ इंटू ब्रॅकेट U प्लस V इंटू T. हे इक्वेशन नोट डाऊन करून घ्या. ओके बाळांनो आपण ऍक्सिलरेशन म्हणजेच A कसं कॅल्क्युलेट करतो फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी अपॉन टाइम. फायनल वेलोसिटी काय आहे V आहे इनिशियल वेलोसिटी U आहे आणि टाइम आपण T या लेटरने दाखवतो. मग आपला फॉर्म्युला तयार झाला A इज इक्वल्स टू V मायनस U अपॉन T. ह्या इक्वेशनला जर आपण रिअरेंज केलं म्हणजेच जो T डिव्हिजनला आहे जर तो इज इक्वल्स टू साइनच्या दुसऱ्या साइडला गेला तर तो काय होईल मल्टिप्लिकेशन मध्ये होईल आणि A ह्या इज इक्वल्स टू साइनच्या अपोजिट साइडला येताना डिव्हिजन मध्ये येऊन जाईल. म्हणजेच आपल्याला नवीन इक्वेशन काय मिळेल T इज इक्वल्स टू V मायनस U अपॉन A. ही आपली तयार झालेली आहे T ची व्हॅल्यू. याला आपण लेबल करूयात इक्वेशन नंबर 3. बाळांनो मी तुम्हाला सांगितलं होतं की इक्वेशन नंबर 2 जो आहे तो लिहून ठेवायचा आहे लक्षात ठेवायचा आहे. तो होता S इज इक्वल्स टू हाफ इंटू ब्रॅकेट V प्लस U ब्रॅकेट कंप्लीट इंटू T. या इक्वेशन मधील जी T आहे तो आपण आता T कशाने रिप्लेस करणार आहोत ह्या व्हॅल्यूने रिप्लेस करणार आहोत म्हणजेच V मायनस U अपॉन A. Substituting the value of T in equation number 2. मग ते इक्वेशन काय तयार होईल S is equals to 1/2 म्हणजेच हाफ
इंटू ब्रॅकेटमध्ये u प्लस v आणि टीच्या ठिकाणी आता आपण काय लिहिणार आहोत v मायनस यू अपॉन ए, कारण ही आहे आपली नवीन टी ची व्हॅल्यू जी आपण इक्वेशन 3 मध्ये बघू शकतो. चला ह्या इक्वेशनला सिम्प्लिफाय करूया. मग आपल्याला काय मिळेल s इज इक्वल्स टू जो हाफ आहे त्याचा जो डिनॉमिनेटर आहे म्हणजेच 2 आहे तो आपण कॉमन डिनॉमिनेटर लिहिलेला आहे आणि जो a होता डिव्हिजनला v मायनस यू याला जो डिवाइड करणारा a आहे तो आता पूर्ण इक्वेशनला आपण डिवाइड करतोय त्याने. मग आपलं नवीन इक्वेशन काय तयार होईल s इज इक्वल्स टू v प्लस यू इंटू v मायनस यू डिवायडेड बाय 2a. आपल्याला मिळालं होतं s इज इक्वल्स टू u प्लस v इंटू ब्रॅकेट v मायनस यू अपॉन 2a हे इक्वेशन. मग आपण आता ह्या इक्वेशन मधील जो 2a आहे जो डिवाइड करतो आहे राईट हँड साइडला तो आपण जर लेफ्ट हँड साइडला पाठवला तर तो काय होईल तो साइन चेंज करतो आणि मल्टिप्लिकेशन मध्ये होतो. म्हणजेच इक्वेशन काय तयार होईल 2as 2 इंटू a इंटू s इज इक्वल्स टू u प्लस v इंटू v मायनस u. म्हणजेच काय बाळांनो आपण याच्या ठिकाणी काय लिहू शकतो v स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर, कारण v स्क्वेअर मायनस यू स्क्वेअरलाच आपण कसं लिहित असतो v प्लस यू इंटू v मायनस यू. म्हणूनच आपण v प्लस यू इंटू v मायनस यू या ठिकाणी आता काय लिहिणार आहोत v स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर. मग जो यू स्क्वेअर RHS ला आहे तो जर LHS ला गेला तर तो काय होईल तो मायनस यू स्क्वेअरचा प्लस यू स्क्वेअर होईल, साइन चेंज करेन. म्हणजेच आपल्याला इक्वेशन काय मिळालं 2as प्लस यू स्क्वेअर इज इक्वल्स टू v स्क्वेअर. आणि या इक्वेशनला जर आपण रिअरेंज केलं तर आपल्याला काय मिळेल v स्क्वेअर इज इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस as. बाळांनो हेच आहे आपलं थर्ड इक्वेशन ऑफ मोशन. दिस इज न्यूटन्स थर्ड इक्वेशन ऑफ मोशन जे आपण ग्राफच्या सहाय्याने प्रूव्ह करून घेतलेलं आहे आणि अजून डिटेलमध्ये स्टडीही केलं. तर बाळांनो अशा प्रकारे आपण न्यूटन सरांनी दिलेले तिन्ही इक्वेशन्स डिटेलमध्ये स्टडी केले आणि ग्राफच्या सहाय्याने शिकूनही घेतलेत. काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला ऑलवेज रिमेंबर ह्या नावाखाली दिलेले आहेत. The velocity of an accelerated object changes with time. म्हणजेच काय ऑब्जेक्टची वेलॉसिटी जर ऑब्जेक्ट ऍक्सिलरेशन मध्ये असेल तर ती बदलणार आहे. अर्थातच जेव्हाही ऑब्जेक्टची वेलॉसिटी बदलते तेव्हा आपण काय म्हणतो ऑब्जेक्ट इज इन ऍक्सिलरेशन. ऑब्जेक्टकडे ऍक्सिलरेशन आहे म्हणूनच ऑब्जेक्टची वेलॉसिटी काय होते चेंज होते. चेंज इन वेलॉसिटी कॅन बी ड्यू टू चेंज इन डायरेक्शन और मॅग्निट्यूड ऑफ द वेलॉसिटी और बोथ. आपण बाळांनो चॅप्टरच्या सुरुवातीलाच एक टॉपिक बघितला होता जिथे एक मोटरसायकल टर्न होते तेव्हा आपण म्हणतो की ऑब्जेक्टची म्हणजेच मोटरसायकलची वेलॉसिटी काय झाली चेंज झाली. का? कारण डायरेक्शन चेंज झाली. नंतर आपण बघितलं होतं की बाईकचा जो आहे मोटरसायकलचा स्पीड इन्क्रीज होतो. स्पीड इन्क्रीज झालाय म्हणजेच काय ऑब्जेक्टची वेलॉसिटी पण चेंज झाली आहे. मग आपल्याला काय लक्षात आलं होतं की वेलॉसिटी ही कशावर डिपेंड करते. वेलॉसिटी डिपेंड्स ऑन स्पीड ॲज वेल ॲज डायरेक्शन. म्हणजे स्पीड किंवा डायरेक्शन दोघांपैकी कोणतीही क्वांटिटी बदलली तर काय होणार आहे ऑब्जेक्टची वेलॉसिटी चेंज होणार आहे. तीच गोष्ट त्यांनी या स्टेटमेंटमध्ये सांगितलेली आहे. बाळांनो आता आपण स्टडी करणार आहोत युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आतापर्यंत आपण काय बघितलं लिनियर मोशन बघितली. अशी मोशन जी एका लाईन मध्ये असते एका सरळ रेषेत असते तिला आपण म्हणतो लिनियर मोशन. पण आता आपल्याला बघायचं आहे सर्क्युलर मोशन. ऑब्झर्व द टिप ऑफ द सेकंड हँड ऑफ अ क्लॉक. व्हॉट कॅन यू से अबाउट इट्स वेलॉसिटी अँड स्पीड. आपण फिगर मध्ये काय बघू शकतो की घड्याळाचा काटा फिरत आहे आणि तुम्हाला विचारलेलं आहे तुम्ही त्या काट्याच्या स्पीड बद्दल आणि वेलॉसिटी बद्दल काय सांगू शकता. तर बाळांनो आपण डिटेलमध्ये बघूयात. ऑब्जेक्टचा स्पीड म्हणजेच त्या काट्याचा स्पीड किती आहे. काटा दर मिनिटाला एक रेव्होल्यूशन पूर्ण करतो म्हणजे सारखं अंतर बरोबर एका मिनिटात पूर्ण करतोय. म्हणजेच काय म्हणू शकतो द स्पीड ऑफ द हँड ऑफ द क्लॉक इज कॉन्स्टंट और युनिफॉर्म. त्याचा स्पीड कसा आहे सेम आहे युनिफॉर्म आहे कॉन्स्टंट आहे. का?
कारण तो बरोबर तेवढंच अंतर म्हणजे 360 डिग्रीचं अंतर तो दरवेळेस एका मिनिटातच बरोबर पूर्ण करतो. म्हणूनच ऑब्जेक्ट बरोबर इक्वल डिस्टन्स कव्हर करतोय इक्वल टाइम मध्ये. मग जर ऑब्जेक्ट इक्वल डिस्टन्स कव्हर करतोय इक्वल टाइम मध्ये तर आपण काय म्हणतो की स्पीड ऑफ द ऑब्जेक्ट इज कॉन्स्टंट. पण आपण वेलॉसिटी बद्दल असं म्हणू शकतो का की वेलॉसिटी ऑफ द हँड ऑफ द क्लॉक इज कॉन्स्टंट असं आपण म्हणू शकतो का? तर नाही म्हणू शकत. का? कारण आत्ताच आपण बघितलं की वेलॉसिटी ही दोन गोष्टींवर डिपेंड करते. एक म्हणजे स्पीड आणि दुसरी म्हणजे डायरेक्शन. जरी घड्याळाच्या काट्याचा स्पीड कॉन्स्टंट असला तरी त्याची डायरेक्शन प्रत्येक क्षणाला बदलते. The direction of the hand of the clock changes at every second. Hence, the velocity is not constant. Direction बदलत असल्यामुळे त्याची velocity constant आहे का? तर नाहीये. The speed of the tip is constant. जे आपण वरती आता अभ्यासलं तेच त्यांनी दिलेलं आहे की घड्याळाच्या काट्याचा स्पीड कॉन्स्टंट आहे. But the direction of its displacement and therefore its velocity is constantly changing. घड्याळाच्या काट्याची डायरेक्शन म्हणजेच दिशा कंटिन्युअसली चेंज होते आणि त्यामुळेच त्याची वेलॉसिटी सुद्धा कंटिन्युअसली चेंज होते. As the tip is moving along a circular path, its motion is called as uniform circular motion. घड्याळाच्या काट्याची मोशन कशी आहे? सर्क्युलर आहे. म्हणूनच अशा मोशनला आपण काय म्हणणार? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. पुढे तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी दिली आहे, चला तिला स्टडी करूयात. ड्रॉ अ रेक्टँगल ॲज शोन इन द फिगर. फिगर मध्ये जे रेक्टँगल तुम्हाला दाखवलंय त्याप्रमाणे तुम्हाला एक रेक्टँगल ड्रॉ करायचं आहे. नोट हाऊ मेनी टाइम्स यू हॅव टू चेंज द डायरेक्शन वाईल ट्रेसिंग द कम्प्लीट पाथ. तुम्हाला हे रेक्टँगल ड्रॉ करत असताना डायरेक्शन किती वेळा बदलावी लागते ते नोट डाऊन करायचं आहे. तर अर्थातच रेक्टँगलला 4 साइड्स आहेत म्हणजेच काय तुम्हाला डायरेक्शन किती वेळा बदलावी लागेल? 4 वेळा. नाव रिपीट दिस ऍक्शन फॉर पेंटागॉन, हेक्सागॉन अँड ऑक्टॅगोनल पाथ. आता अशाच प्रकारची ऍक्शन म्हणजेच आपल्याला पेंटागॉन, हेक्सागॉन आणि ऑक्टॅगॉन हे काढायचे आहेत आणि किती वेळा डायरेक्शन चेंज करावी लागते तेही नोट डाऊन करायचं आहे. तर हा आहे पेंटागॉन. पेंटागॉन असा एक जॉमेट्रिकल स्ट्रक्चर असतं की ज्याला 5 साइड्स असतात. मग आपण इथे बघू शकतो की ह्या पेंटागॉनला 5 साइड्स आहेत म्हणजे आपण डायरेक्शन किती वेळा बदलली आहे? 5 वेळा. हेक्सागॉनला 6 साइड्स असतात मग आपल्याला डायरेक्शन किती वेळा बदलायला लागली? 6 वेळा. आणि ऑक्टॅगॉनला 8 साइड्स असतात मग आपण डायरेक्शन किती वेळा बदलली? 8 वेळा बदलली. पुढे एक प्रश्न विचारलाय. इफ यू इन्क्रीज द नंबर ऑफ साइड्स ऑफ द पॉलिगॉन अँड मेक इट इन्फानाइट. जसं आपण क्वाड्रिलॅटरल पहिले रेक्टँगल काढला 4 साइड्स, नंतर पेंटागॉन काढला 5 साइड्स, हेक्सागॉनला 6 साइड्स, ऑक्टॅगॉनला 8 साइड्स. अशाच प्रकारे जर तुम्ही त्याचे नंबर ऑफ साइड्स वाढवत राहिले आणि ते इन्फानाइट करून टाकले, अनंत करून टाकले, हाऊ मेनी टाइम्स विल यू हॅव टू चेंज द डायरेक्शन. तर तुम्हाला डायरेक्शन किती वेळा बदलावी लागेल? तर जर अनंत साइड्स असतील तर आपल्याला ऑब्विसली अनंत वेळा डायरेक्शन चेंज करायला लागेल. व्हॉट विल बी द शेप ऑफ द पाथ. मग जो तयार होणारा जॉमेट्रिकल स्ट्रक्चर असेल ते काय असेल, त्याचा शेप कसा असेल हा प्रश्न विचारला आहे. याचं उत्तर आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघूया. This shows that as we increase the number of sides, we have to keep changing the direction more and more times. म्हणजेच काय की जितक्या तुम्ही नंबर ऑफ साइड्स वाढवणार, जेवढ्या बाजू वाढवणार जॉमेट्रिकल स्ट्रक्चरच्या, जॉमेट्रिकल शेपच्या, तेवढ्या वेळा तुम्हाला डायरेक्शन चेंज करावी लागते. जसं आपण बघितलं की रेक्टँगल मध्ये तुम्हाला 4 वेळा चेंज करावी लागली, पेंटागॉन मध्ये 5 वेळा डायरेक्शन चेंज करायला लागली, हेक्सागॉन मध्ये 6 वेळा आणि ऑक्टॅगॉन मध्ये 8 वेळा. तर जेवढ्या तुमच्या साइड्स असतील तेवढ्या वेळेस तुम्हाला डायरेक्शन चेंज करावी लागेल. अँड when we increase the number of sides to infinity, the polygon becomes a circle. आणि जर तुम्ही साइड्सची संख्या अनंत करून टाकली, इन्फिनिटी करून टाकली, तर पॉलिगॉन काय बनतो? एक सर्कल बनतो. आपण बघू शकतो की तुम्ही जितक्या वेळा साइड्स वाढवणार तितका तो गोल होत जाणार आहे जॉमेट्रिकल स्ट्रक्चर. आणि जर तुम्ही नंबर ऑफ साइड्स इन्फायनाइट करून टाकल्यात तर तो पॉलिगॉन काय होऊन जातो? एक सर्कल होऊन जातो. When an object is moving with constant speed along a circular path,
The change in velocity is only due to the change in direction. Hence it is accelerated motion. बाळांनो, आपण काय बघितलं की सर्कल काढण्यासाठी तुम्हाला प्रत्येक क्षणाला डायरेक्शन चेंज करावी लागते. म्हणजेच इन्फायनाईट वेळेस तुम्हाला डायरेक्शन चेंज करायला लागते. म्हणजेच जर एखादा ऑब्जेक्ट सर्कलवर मूव्ह होत असेल, सर्क्युलर पाथमध्ये मूव्ह होत असेल, तर त्याची डायरेक्शन प्रत्येक क्षणाला चेंज होणार आहे. आणि आपण आत्ताच बघितलं होतं की डायरेक्शन चेंज झाली तरी वेलॉसिटी चेंज होते. म्हणजेच जर एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये असेल तर त्याची वेलॉसिटी कंटिन्युअसली चेंज होणार आहे. का? कारण त्याची डायरेक्शन कंटिन्युअसली चेंज होणार आहे. म्हणून अशा मोशनला आपण काय म्हणतो? ॲक्सिलरेटेड मोशन. कारण वेलॉसिटी चेंज झाली म्हणजेच काय? द ऑब्जेक्ट इज इन ॲक्सिलरेशन. आपण इथे बघू शकतो फिगरमध्ये किंवा डायग्राममध्ये तो जो ऑब्जेक्ट आहे तो कंटिन्युअसली सर्क्युलर मोशनमध्ये आहे आणि त्याची डायरेक्शन प्रत्येक क्षणाला चेंज होते. त्याची डायरेक्शन त्या छोट्या ब्लू ॲरोने दाखवलेली आहे आणि आपण बघू शकतो की तो छोटा ॲरो प्रत्येक क्षणाला त्याची डायरेक्शन काय करतो? चेंज करतो. डायरेक्शन चेंज करत असल्यामुळेच आपण काय म्हणणार की वेलॉसिटी चेंज होणार आहे. When an object moves with constant speed along a circular path, the motion is called uniform circular motion. Uniform म्हणजेच काय? सेम, इक्वल. मग ह्या केसमध्ये ऑब्जेक्टची स्पीड कशी आहे? कॉन्स्टंट आहे आणि तो सर्कलच्या डायरेक्शनने किंवा सर्कलवर मूव्ह करतोय म्हणून मोशन कशी झाली? सर्क्युलर मोशन. म्हणून अशा मोशनला आपण काय म्हणणार? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. मग बाळांनो, स्पीड आपण कसा कॅल्क्युलेट करतो? स्पीडचा फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन टाइम. ह्या केसमध्ये ऑब्जेक्ट कशावर मूव्ह करत आहे? एका सर्कलवर मूव्ह करत आहे. ऑब्जेक्टचा पाथ कसा आहे? सर्क्युलर आहे. रस्ता कसा आहे? सर्क्युलर आहे. मग डिस्टन्स किती असेल? ऑब्जेक्टचं डिस्टन्स किती असणार आहे? ऑब्जेक्टचं डिस्टन्स सर्कलच्या सर्कम्फरन्स एवढं असणार आहे. म्हणून डिस्टन्सच्या ठिकाणी आपण आता काय लिहिणार? सर्कम्फरन्स. आणि आपला फॉर्म्युला स्पीडचा काय होणार? स्पीड इज इक्वल्स टू सर्कम्फरन्स अपॉन टाइम. आणि बाळांनो, सर्कलचा सर्कम्फरन्स तुम्ही कोणत्या फॉर्म्युलाने कॅल्क्युलेट करता? सर्कम्फरन्स इज इक्वल्स टू 2 इंटू पाय इंटू आर. म्हणजेच 2 इंटू पाय इंटू आर. आर म्हणजेच काय? तुमचा रेडियस ऑफ द सर्कल. म्हणजे आपण सर्कम्फरन्सच्या आता ठिकाणी काय लिहिलंय? 2 पाय आर. आणि खालचा डिव्हिजनचा टाइम तो तसाचा तसा आपण टी म्हणून लिहिलेला आहे. मग तुमचा स्पीडचा फॉर्म्युला काय झालेला आहे? 2 पाय आर अपॉन टी. पण हा स्पीडचा फॉर्म्युला फक्त सर्क्युलर मोशन करताच आहे. जर ऑब्जेक्ट सर्कलवर मूव्ह करत असेल तर आपण त्याचा स्पीड कसा कॅल्क्युलेट करू शकतो? 2 पाय आर अपॉन टी या फॉर्म्युल्याने. डिटरमाइनिंग द डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. बाळांनो, आता आपल्याला काय बघायचं आहे की एखादा ऑब्जेक्ट जर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये असेल तर त्याची डायरेक्शन कशी डिसाइड करायची? त्याकरता तुम्हाला पुस्तकात एक ऍक्टिव्हिटी दिली आहे. चला तिला अभ्यासूयात. टेक अ सर्क्युलर डिस्क अँड पुट अ 5 रुपी कॉइन ॲट अ पॉइंट अलॉंग इट्स एज. तुम्हाला एक चकती घ्यायची सर्क्युलर आणि त्या चकतीवर तुम्हाला काय ठेवायचं आहे? 5 रुपयाचा कॉइन ठेवायचा आहे. तुम्ही कोणताही कॉइन ठेवू शकता, 5 रुपयाचाच ठेवायला हवं असं काही नाही. मेक इट मूव्ह अराउंड इट्स ॲक्सिस बाय पुटिंग अ पिन थ्रू इट. ती जी तुम्ही डिस्क घेतलेली आहे, जी चकती घेतलेली आहे, त्या डिस्कमध्ये तुम्हाला आता एक पिन खोचायची आहे आणि त्या पिनवर ती डिस्क आता तुम्हाला फिरवायची आहे. थोडक्यात त्या डिस्कची एक भिंगरी तयार करायची आहे. When the disk is moved at higher speed, the coin will be thrown off as shown in the figure. आपण जेव्हा ती डिस्क फिरवणार तेव्हा काय होणार? तो जो कॉइन त्या डिस्कवर ठेवलेला आहे तो त्या डिस्कवरनं बाहेर फेकला जाईल. आणि तुम्हाला काय करायचंय? तो कोणत्या डायरेक्शनला फेकला जातो हे तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे. थोडक्यात एक भिंगरी घ्यायची, भिंगरीवर एक कॉइन ठेवायचा आहे. भिंगरी जेव्हा तुम्ही फिरवाल तेव्हा काय होईल? तो कॉइन त्या भिंगरीवरनं फेकला जाईल. तो कॉइन कोणत्या डायरेक्शनला फेकला जातोय, कोणत्या दिशेला फेकला जातोय हे तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे. नोट द डायरेक्शन इन विच इट इज थ्रोन ऑफ. रिपीट द ऍक्शन प्लेसिंग द कॉइन ॲट डिफरंट पॉइंट्स and observe the direction in which the coin is thrown off. आता तुम्हाला काय करायचंय? त्या भिंगरीच्या म्हणजेच डिस्कच्या वेगवेगळ्या पॉइंट्सवर कॉइन ठेवायचा आहे
आणि वेगवेगळ्या पॉइंट्सवर ठेवल्यानंतर तो कॉइन कोणत्या डायरेक्शनला फेकला जातो हे तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे. The coin will be thrown off in the direction of the tangent. बाळांनो, कॉइन कोणत्या डायरेक्शनला फेकला जाणार आहे? टँजंटच्या डायरेक्शनने फेकला जाणार आहे. टँजंट काय असतं हे तुम्हाला आतापर्यंत माहिती असेलच. टँजंट अशी लाईन असते जी सर्कलला फक्त एकाच पॉइंटला टच करते. आणि टँजंटची प्रॉपर्टी काय आहे? टँजंट इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द रेडियस. टँजंट ही रेडियसला नेहमीच परपेंडिक्युलर असते, म्हणजेच 90 डिग्रीचा अँगल ह्या दोघांमध्ये असतो. कॉइन कसा फेकला जाणार आहे? टँजंटच्याच डायरेक्शनने. बाळांनो, फिगरमध्ये आपण बघू शकतो की एक ऑब्जेक्ट आहे जो सर्क्युलर मोशनमध्ये आहे, सर्कलवर मूव्ह करतोय. शिवाय तो ऑब्जेक्ट जो आहे तो रेडियसने कनेक्टेड आहे, बरोबर. वी कॅन सी अ रेडियस बिटवीन द सेंटर ऑफ द सर्कल अँड द ऑब्जेक्ट. शिवाय ऑब्जेक्ट वरून एक ब्लू कलरचा ॲरोही तुम्हाला दिसतोय. तो ब्लू कलरचा ॲरो म्हणजेच काय बाळांनो? ती एक टँजंट आहे जी त्या सर्कलवर ड्रॉ केली आहे. तुम्ही बघू शकता की तो ब्लू ॲरो सर्कलला फक्त एकाच पॉइंटला टच होतोय. म्हणजेच काय? दॅट ॲरो इज अ टँजंट टू द सर्कल. शिवाय तुम्ही फिगरमध्ये हेही बघू शकता की टँजंटमध्ये आणि रेडियसमध्ये नेहमी 90 डिग्रीचाच अँगल आहे. म्हणजेच काय? द टँजंट इज परपेंडिक्युलर टू द रेडियस. कोणत्याही पॉइंटला तुम्ही टँजंट ड्रॉ केली तरी ती रेडियसला कशी असणार आहे? परपेंडिक्युलरच असणार आहे. आता आपला जो कॉइन आहे तो फेकला जाणार आहे कोणत्या डायरेक्शनमध्ये? टँजंटच्या डायरेक्शनमध्ये, म्हणजेच त्या ब्लू कलरच्या ॲरोच्या डायरेक्शनमध्ये. Thus, the direction in which it gets thrown off depends on its position at the moment of getting thrown off. म्हणजे आपला कॉइन कोणत्या डायरेक्शनला फेकला जाईल हे कशावर डिपेंड करतं? की फेकले जात असताना तो कोणत्या पोझिशनला होता. फॉर एक्झाम्पल, जर फेकले जात असताना तो कॉइन सी पोझिशनवर असेल तर तो राईटला फेकला जाईल, डी वर असेल तर वरती फेकला जाईल, ए वर असेल तर लेफ्टला फेकला जाईल आणि बी वर असेल तर खाली फेकला जाईल. तुम्ही ह्याच फिगरमध्ये बघून जी टँजंटची डायरेक्शन आहे ती तुम्ही ऑब्झर्व करा. त्या डायरेक्शनने तुम्हाला काय मिळेल? द डायरेक्शन इन विच द कॉइन गेट्स थ्रोन ऑफ. मग कोणत्या डायरेक्शनला फेकला जातो हे कशावर डिपेंड करतं? की फेकले जात असताना कॉइनची पोझिशन कुठे होती. It means that as the coin moves along a circular path, the direction of its motion is changing at every point. म्हणजेच काय? जसा जसा तो कॉइन त्या डिस्कवर फिरतोय त्याच्याने काय होतंय? त्याची डायरेक्शन प्रत्येक क्षणाला काय होते? बदलते. द डायरेक्शन ऑफ द कॉइन चेंजेस ॲट एव्हरी पॉइंट ऑन द सर्क्युलर पाथ. म्हणजे जर एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये असेल तर त्याची डायरेक्शन प्रत्येक क्षणाला काय होणार आहे? चेंज होणार आहे. बाळांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढंच बघूयात. उरलेला जो चॅप्टर आहे तो आपण बघूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक यू.